संशोधन होत असेल तिकडे आपल्या कॉलेजचे आणि शाळेचे मुलांना तिथे नेलं पाहिजे आणि ते संशोधन कसं होतं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा हातभार कसा लागेल विद्यार्थ्यांचा, जे पुढे जाऊन जेव्हा ते ग्रॅज्युएट होतात तेव्हा पण त्यांचं त्याच्यावरती लक्ष राहील. ही संस्था जी आहे पालघर जिल्ह्यामध्ये ते काम सुरू झालेलं आहे, त्याला मी प्रोत्साहन देतो. वृक्षारोपणला फार महत्त्व आहे. वृक्षाची आज फार गरज आहे आणि प्रत्येक ठिकाणी वृक्ष लावण्याच्या जिथे ते जागा उपलब्ध आहेत तिथे वृक्ष लावण्यामध्ये प्रोत्साहन देण्यात येते. हे फार उत्तम आहे. आणि आमच्याकडे पण समुद्र किनारा आहे जवळ, तर इथे पण वृक्ष लागवडीने पुष्कळ फायदा होईल असं मला खात्री वाटते. आणि खेड्यामधून माणसांना बाजारासाठी बाहेर पडावे लागते आणि त्याच्यामध्ये ते बाहेर पडताना त्यांना सेफ कुठेतरी वाटत नाही. तर तिथे दोन्ही ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूला चालायची चांगली सोय राहिली पाहिजे की एक दोन माणसं पण तिथे चालू शकतील सेफली. स्पीड ब्रेकर पण आयडियल स्पीड ब्रेकर झाले पाहिजेत. तर वृक्ष लावायचे नाहीत, वृक्ष लावल्यानंतर त्याची आपण काळजी पण घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एक यंग जनरेशनमध्ये, नवीन पिढीमध्ये एक वृक्षारोपण करून एक जनजागृती करणे, तसेच या वृक्षारोपणसोबत आपण एक चित्रकलेची स्पर्धाही घेतलेली आहे. त्या चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये आपण एक वाहतुकीच्या संदर्भात तसेच रोड ॲक्सिडेंट संदर्भात जनजागृती करण्यासाठी ही चित्रकलेच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. चांगले चित्र आहेत, ती चित्र आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपण ती प्रदर्शित करणार आहोत. नक्कीच यामधून एक चांगली जनजागृती होईल. मी सर्व नागरिकांना, जनतेला आवाहन करतोय की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि रस्त्यावरचे अपघात टाळावेत. धन्यवाद. नमस्कार, मी दुर्गेश पाठक आणि आपण पाहत आहात महा MTV. सध्या पालघर जिल्ह्याच्या चिंचणी शाळे परिसरामध्ये आपण आहोत. KD हायस्कूल आणि MK ज्युनियर कॉलेजमध्ये पालघर जिल्हा वाहतूक विभाग आणि KD हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शाळकरी मुलांसोबत वृक्षारोपण आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या मागचा जो उद्देश आहे, जो थीम आहे, तो आहे ट्रॅफिक अवेअरनेस आणि वृक्षारोपण. सध्या जी तरुण पिढी आहे ते लगेच ट्रॅफिक अवेअरनेसचे नियम लगेच तोडतो. त्यांना अशी गोष्ट माहीत नाही की एखादा आपण ड्रायव्हिंग करताना किंवा रोड सेफ्टी जे अवेअरनेस आहे, जे रूल्स आहेत, ते जे मुले आहेत ते लगेच पाळत नाही, ते लगेच रूल ब्रेक करतात. तर या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे, शाळकरी मुलं आहेत त्यांना ट्रॅफिक अवेअरनेसची जी पण रूल्स आहे, जी पण गाईडलाईन्स आहेत, त्यांना त्याची जाणीव असली पाहिजे. सध्याच याच्यासोबत वृक्षारोपण कार्यक्रमाचं पण आयोजन या शाळेच्या मुलांसोबत करण्यात आलेला होता. आपण पाहू शकता की जे पेंटिंग स्पर्धा आहे हा पूर्णपणे एक थीमवरती आधारित आहे. जी थीम आहे ऑलरेडी वाहतूक विभागाने मुलांना दिलेलं आहे. त्याच आधारेवरती जी पेंटिंग आहे ते पूर्णपणे मुलं बनवत आहेत सध्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सगळ्या मुलांनी सहभाग घेतला आहे. रोड सेफ्टी आपण पाहू शकता की जी रोड सेफ्टी असो किंवा रोड मेजरमेंट असो, इतर जी गोष्ट आहे जी वाहन चालवताना एका व्यक्तीने डोक्यात ठेवली पाहिजे किंवा जे रूल्स आहेत, जे ट्रॅफिक विभागाने ठरवले आहेत, ते सगळे रूल्स फॉलो केले पाहिजे. याच थीमवरती पूर्णपणे हा जी स्पर्धा आहे ह्या आयोजित करण्यात आली आहे. ह्याचा मागचा एकच उद्देश आहे की जी पण येणारी पिढी आहे किंवा जे पण ट्रॅफिक मध्ये गाडी चालवतात किंवा जे ते ड्राईव्ह करतात, तर पूर्णपणे त्यांनी त्याची जबाबदारी जपली पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे व जे ट्रॅफिकचे रूल्स आहेत, जे डिपार्टमेंट ठरवलेले रूल्स आहेत, जे नॉर्म्स आहेत, त्यांनी प्रत्येक व्यक्तीने तो डोक्यात ठेवूनच गाडी किंवा इतर जी गोष्ट आहे ट्रॅफिकमध्ये फिरताना किंवा स्वतः चालवताना सगळं ते डोक्यात ठेवूनच ड्रायव्हिंग केली पाहिजे. आणि पूर्णपणे आपण पाहू शकता की KD स्कूलचा हा पूर्ण परिसर आहे, ज्याच्यामध्ये 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सध्या तर पहिल्या चित्रकला स्पर्धा व नंतर वृक्षारोपण कार्यक्रमचा पण एक मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. नमस्कार. नमस्कार. आपल्याबरोबर आहेत KD कॉलेजचे चेअरमन रजनीशभाई श्रॉफ सर. सर, आज पालघर जिल्हा वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आणि मुलांना एक जनजागृती कार्यक्रम होण्यासाठी म्हणून चित्रकला स्पर्धा, रोड सेफ्टीच्या संदर्भात चित्रकला स्पर्धा अशी ती थीम घेऊन आयोजित केलेली आहे आज. तर पालघर पोलिसांच्या या कार्याबद्दल आणि एकंदरीत या उपक्रमाबद्दल आपलं काय विचार आहे? आपण शुभेच्छा. फार चांगला उपक्रम त्यांनी हातात घेतला आहे की पहिले मी वृक्षारोपणबद्दल एक मिनटं सांगेन की वृक्षारोपणला फार महत्त्व आहे. वृक्षाची आज फार गरज आहे आणि प्रत्येक ठिकाणी वृक्ष
लावण्याचा जिथे ते जागा उपलब्ध आहेत तिथे वृक्ष लावण्यामध्ये प्रोत्साहन देण्यात येते हे फार उत्तम आहे. आणि आमच्याकडे पण समुद्र किनारा आहे जवळ, तर इथे पण वृक्ष लागवडीने पुष्कळ फायदा होईल असं मला खात्री वाटते. रोड सेफ्टीबद्दल तर अनेक गोष्टी आहेत. मी पूर्वी पण सांगितलं आहे की स्पीड ब्रेकरची पहिली गरज आहे. चांगले स्पीड ब्रेकर आयडियल ती एक गरज आहे. दुसरी हायवे असतात तर त्यानं दोन्ही बाजूला खेडे असतात आणि खेड्यामधून माणसांना बाजारासाठी बाहेर पडावे लागते आणि त्याच्यामध्ये ते बाहेर पडताना त्यांना सेफ कुठेतरी वाटत नाही. तर त्याच्यासाठी दोन्ही ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूला चालायची चांगली सोय राहिली पाहिजे की एक एक दोन दोन माणसं पण तिथे चालू शकतील सेफली. स्पीड ब्रेकर पण आयडियल स्पीड ब्रेकर झाले पाहिजेत. तर त्याशिवाय स्पीड कंट्रोल जे आहे त्याच्याबद्दल कशा पद्धतीने ते कंट्रोल करायचं ह्याच्याबद्दल कुठेतरी कोणी संशोधन करत असतील की ह्याची ट्रेनिंग कुठे द्यायची. तर स्पीड कंट्रोल जोपर्यंत होत नाही, त्याची ट्रेनिंग व्यवस्थित होत नाही शासनातर्फे, तोपर्यंत लोकांना रस्त्यामध्ये चालणं, सायकल किंवा स्कूटर घेऊन चालणं फारच कठीण वाटते आणि ह्याच्यामध्ये संशोधन होण्याची गरज आहे. तर ते आताचे जे कार्यक्रम त्या लोकांनी हातात घेतले आहेत त्याच्यामध्ये सर्वे पण केलेला आहे असं ऐकलं आहे मी. तर ते सर्वे करताना पण त्यांनी लक्षात ठेवलं आहे की ही सेफ्टी कशी वाढवता येईल रस्त्यामध्ये चालण्यामध्ये. आणि त्या लोकांना असं वाटलं पाहिजे का नाही आता आपल्याला रस्त्यामध्ये छोटी वाहनं चालवायला काही हरकत नाही. ते छोटी वाहनाबद्दल तर काय आत्तापर्यंत काही झालं नाही, म्हणून मोठी वाहनाचे ॲक्सिडेंट पण शिकार आता होतात. ते पण झाले नाही पाहिजे. त्याच्यामध्ये जिथे जिथे संशोधन होत असेल तिकडे आपल्या कॉलेजचे आणि शाळेचे मुलांना तिथे नेलं पाहिजे आणि ते संशोधन कसं होतं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा हातभार कसा लागेल विद्यार्थ्यांचा, म्हणजे पुढे जाऊन जेव्हा ते ग्रॅज्युएट होतात तेव्हा पण त्यांचं त्याच्यावरती लक्ष राहील. ही संस्था जी आहे पालघर जिल्ह्यामध्ये जे काम सुरू झालेलं आहे त्याला मी प्रोत्साहन देतो आणि आमची संस्था या बाबतीमध्ये केव्हाही मदत करायला तयार राहील अशी शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो. त्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक श्री अनिल वटकर सर आहेत. मी अनिल वटकर सरांना विनंती करतो की एकंदरीत हा जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन करावं. नक्कीच सर. मी AP अनिल चंद्रकांत वटकर, जिल्हा वाहतूक शाखा पालघर. आजचा जो KD कॉलेजमध्ये जो कार्यक्रम झाला, मुख्यतः आपण ह्याच्यामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला. वृक्षारोपणचा कार्यक्रम घेताना आपण जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, मुलं मुली आहेत, जे यंग जनरेशन आहे त्यांचा आपण सहभाग घेतलेला आहे. त्यांना पण असा पण मेसेज दिलेला आहे फक्त वृक्ष लावायचे नाहीत, वृक्ष लावल्यानंतर त्याची आपण काळजी पण घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एक यंग जनरेशनमध्ये, नवीन पिढीमध्ये एक वृक्षारोपण करून एक जनजागृती करणे, तसेच या वृक्षारोपणसोबत आपण एक चित्रकलेची स्पर्धाही घेतलेली आहे. त्या चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये आपण एक वाहतुकीच्या संदर्भात तसेच रोड ॲक्सिडेंट संदर्भात जनजागृती करण्यासाठी ही चित्रकलेच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला आहे. आपण या चित्रकलेच्या स्पर्धेचे चांगले चित्र आहेत, ती चित्र आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपण ती प्रदर्शित करणार आहोत. नक्कीच यामधून एक चांगली जनजागृती होईल. मी सर्व नागरिकांना, जनतेला आवाहन करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि रस्त्यावरचे अपघात टाळावेत. धन्यवाद. चित्रकला स्पर्धासोबतच वृक्षारोपण कार्यक्रमाचाही देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. सध्या KD हायस्कूल आणि MK ज्युनियर कॉलेजच्या वतीने जे जिल्हा पालघर वाहतूक विभाग आहे त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा एकच मोठा उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीने फक्त झाडे लावायची नाही, त्या झाडांची राखीव केली पाहिजे, त्याचा देखभाल केला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबांनी आपल्या आयुष्यात 2 ते 3 झाडं कमीत लावली पाहिजे आणि तिची राखीव केली पाहिजे.
पालघर जिल्हा वाहतूक विभागाच्या वतीने किंवा पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हा कार्यक्रम प्रत्येक प्रत्येक कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि याचा थीम एकच आहे की झाडे लावा, नशामुक्तीपासून लांब राहावा, ट्रॅफिकचे जे रूल्स आहेत त्याची रूल्स फॉलो करा आणि ड्रायव्हिंग करताना जे नियमावली आहे ड्रायव्हिंग करताना तेही आपण फॉलो केली पाहिजे. हा पूर्ण एक कार्यक्रम मागचा एक उद्देश आहे की प्रत्येक कॉलेजचे विद्यार्थ्यांनी, प्रत्येक शाळेचे विद्यार्थ्यांनी, प्रत्येक नागरिकांनी हा नियम जपला पाहिजे आणि त्याची जाणीव ठेवली पाहिजे. हा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये भरामध्ये राबवण्यात आलेला आहे. सध्या जो हा कार्यक्रम आहे तो केडी हायस्कूल आणि एम के ज्युनियर कॉलेज चिंचणी या परिसरात आयोजित करण्यात आलेला आहे. मुख्य उद्देश हे आहे या चित्रकला स्पर्धे मागचा की जी चांगली पेंटिंग आहे ज्यांना आपण बक्षीस देणार आहे त्या चांगली पेंटिंग SP ऑफिस आणि जिल्हा वाहतूक विभागाच्या डिस्प्ले बोर्डमध्ये लावण्यात येणारी आहे. हा एक मुख्य उद्देश, हा एक हायलाईट पॉईंट या कार्यक्रमामागचा आहे. प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण केला पाहिजे आणि ट्रॅफिक नियम कंपल्सरी फॉलो केला पाहिजे. हा एक मेसेज या पूर्णपणे या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यापर्यंत देण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये केडी हायस्कूलचे चेअरमॅन श्रॉफ सर देखील उपस्थित होते, जिल्हा वाहतूक विभाग उपस्थित होता, इतर सामाजिक नागरिक उपस्थित होते. या मागचा तुमचा काही एक व्यक्तिमत्व आहे किंवा तुमची काही टिप्पणी आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू पाठवा आणि पाहत राहा महा MTV पालघर.